नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 84. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपल्यावर संतांच्या सहवासाचा परिणाम होतो हे अगदी खरे आहे. आपल्यावर संतांच्या सहवासाचा परिणाम होतो हे अगदी खरे आहे, पण तो ज्याच्यावर होणार आहे त्याची मात्र आतून तयारी असते. म्हणजे सोप्या शब्दात ज्याला स्वतःला जाणून घेण्याची कळकळ ही तीव्रतेने हवी किंवा असते, यालाच ही तयारी असे म्हणतात. कायाबुद्धी आहे तोपर्यंत पाप पुण्याचा हिशोब. कायाबुद्धी आहे तोपर्यंतच पाप पुण्याचा हिशोब. आपण अमुक तमुक आहोत हे जे कळते, ते जाऊ नये म्हणून तुम्ही खूप खटपट करता. पण ज्यामुळे तुम्ही अमुक तमुक आहात हे कळणे ज्यामुळे शक्य होते, ते कळते पण संपणारे नाही. म्हणून त्याला जपायची पण गरज नाही. कारण हे कळते पण तुमच्या मृत्यूनंतर जरी तुमच्यासाठी हरपल्या गेल्यासारखे झाले तरी ते अन्य किडा मुंगी मनुष्य प्राणी यांच्यात अगदी जसेच्या तसे आहे. काही कळत नाही किंवा आता कळले हे केवळ तुम्ही आहात म्हणूनच म्हणू शकता ना. काही कळत नाही किंवा आता कळले हे केवळ तुम्ही आहात म्हणूनच म्हणू शकता ना. ज्याला काही कळत नाही व ज्याला आता कळले असे जे आहे ते, या दोन्ही म्हणण्याच्या अगोदरचे निश्चितच ते असले पाहिजे. हे समजायला शास्त्राभ्यास किंवा कोणतेही ग्रंथ धुंडण्याची गरज नाही. हे समजायला शास्त्राभ्यास किंवा कोणतेही ग्रंथ धुंडण्याची गरज नाही. आपण असे हे अगोदरचेच आहोत. हे केवळ सद्गुरूच करून देतात. त्यामुळे गुरुदेवाचे जे अगोदरचे आहे पण तेच हुबेहूब तुमचे पण अगोदरचे आहे पण आहे, यात शंका नाही. अशा प्रकारचे श्री गुरुदेवाचे अगोदरचे असल्याचे ज्ञान व माझे पण अगोदरचे असल्याचे ज्ञान हे एकच आहे. हे कळले की त्याला म्हणतात श्री गुरु शरण. मला मुक्त व्हायला कित्येक जन्म लागतील हे पण मी केवळ आपण तसे कुणाकडून तरी ऐकल्यामुळेच ठरविले आहे, खरे मानले आहे. मुक्ती म्हणून काही असते बर का, हे पण आपण केवळ तसे कुणाकडून तरी ऐकल्यामुळेच ठरविलेले आहे. अशा गोष्टीवर अज्ञानी किंवा लोभी मनुष्यच विश्वास ठेवतो. मी मुक्त झालो असे जर कोणी समजत असेल तर समजावे की तो स्वप्नातच मुक्त झाला म्हणून. म्हणजे असा मुक्त झाला की त्याचे अजून स्वप्न चालूच आहे, स्वप्न गेलेले नाही. तुम्ही गाढ झोपेतून का जागे होता? गाढ झोपेतून काय जागे होते? कोण जागे होते हे नाही तर काय जागे होते? गाढ झोपेत असताना मध्येच चांगले झोपायचे सोडून स्वप्न पाहणारे काय असते? कोण असते असे नाही, काय असते? याचे उत्तर देता येते का? नंतर जे जागेपण आले, जी जाग आली
तेच जग म्हणून मिरवल्या गेली. जाग म्हणजेच जग, जाग म्हणजेच जग. जाग नाही, जग नाही. जाग नाही, जग नाही. स्वप्नाची डुप्लिकेट कॉपी म्हणजे जग आणि जगाची डुप्लिकेट कॉपी म्हणजे स्वप्न. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपले हे सध्या जे बोलणे चालू आहे ते सुद्धा स्वप्नातच चाललेले आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपले हे सध्या जे बोलणे चालू आहे ते सुद्धा स्वप्नातच चाललेले आहे. स्वप्न मिथ्या तशी जागृतीही मिथ्या. स्वप्न मिथ्या तशी जागृतीही मिथ्या. तुम्ही तुम्हाला तुम्ही असल्याचे जाणता, याचे कारण काय? तुम्ही तुम्हाला तुम्ही असल्याचे जाणता, याचे कारण काय? या प्रश्नाचा विचार करा. तुम्ही शहाणे होता का? तुम्ही शहाणे होता का? कारण जे सांगितले तेच तुम्ही मन लावून ऐकले म्हणून. तुम्ही शहाणे होता कारण जे सांगितले तेच तुम्ही मन लावून ऐकले म्हणून. यालाच म्हणतात खरे श्रवण. म्हणून तुम्ही जे शहाणे होता ते अशा प्रकारच्या श्रवणानेच. जागे होणे, झोपी जाणे, स्वप्न पाहणे या गोष्टी आपोआप घडत असतात. जागे होणे, झोपी जाणे, स्वप्न पाहणे या गोष्टी आपोआप घडत असतात. त्यांना करणारा असा करता कुणीही नाही. त्यांना करणारा असा करता कुणीही नाही. झोपेतून जागे व्हावे, झोपेतून स्वप्नात जावे, जागेतून झोपी जावे, याचे कुणी शिक्षण घेतो काय? किंवा कुणी कुणाला हे शिक्षण देतो काय? सच्चिदानंद हे शब्दाने शब्दाला दिलेले केवळ नाव आहे. चिदानंद म्हणजे जाणल्याचा आनंद. चिदानंद म्हणजे जाणल्याचा आनंद. ज्ञान, आत्मा, ब्रह्म हे केवळ अक्षरे आहेत. हे केवळ शब्द आहेत. ह्या केवळ संज्ञा आहेत. यामुळे आपण भारलेले आहोत. याशिवाय काहीच सांगता येत नाही, विचार पण करता येत नाही. म्हणून हे सर्व जाणून म्हणजे याचा पूर्ण सखोल विचार करून न विचारे व्हा. म्हणून हे सर्व जाणून म्हणजे याचा पूर्ण सखोल विचार करून न विचारे व्हा. आपल्या कोणत्याही विचाराचे, शब्दाचे, अक्षराचे, संज्ञाचे गिऱ्हाईक किंवा गुलाम होऊ नका. आपल्या कोणत्याही विचारांचे म्हणजे शब्दांचे, अक्षरांचे, संज्ञांचे गिऱ्हाईक किंवा गुलाम होऊ नका. न विचारे राहण्यापर्यंत मजल मारा. न विचारे राहण्यापर्यंत मजल मारा. आयुष्यभर सर्व व्यवहार कल्पनेवर, विचारावर चालतो. पण कल्पनेला अस्तित्व नाही. विचार केल्या जातो म्हणून तो असतो. कल्पना आणि विचार दोघेही तकलादू आहेत. दोघेही तकलादू आहेत. पण आता तुम्ही आहात याची मात्र कल्पना करावी लागत नाही. पण आता तुम्ही आहात याची मात्र कल्पना करावी लागत नाही. न कल्पना करताच तुम्ही तुम्हीच आहात. न कल्पना करताच तुम्ही तुम्हीच आहात. याला पुरावा नको. कोणत्याही ग्रंथातून आपण हे ज्ञान मिळवले नाही. ही केवळ आपण असणेपणाने आहोत हे जे कळते पण ते अतिसूक्ष्म, चिन्मय व चिद्रूप अशा प्रकारचे आहे. आणि न म्हणताही आपण आहोच. म्हणजेच हा चिद अणू अतिसूक्ष्म आहे. हे सर्व त्या जातीचे जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हाच कळेल. तुम्ही घालायला हा देहाचा गणवेश निवडला आहे. तुम्ही घालायला हा देहाचा गणवेश स्वीकारला आहे. पण तो केवळ गणवेशच आहे. पण तुम्ही स्वतःला तोच गणवेश समजत आहात. पण तो तुमचा गणवेश आहे, तुम्ही नाही.
पण तो तुमचा गणवेश आहे, तुम्ही नाही. पण हा गणवेश म्हणजेच मी. पण हा गणवेश म्हणजेच मी व माझा हाच गणवेश असे म्हणणाऱ्याला विवेक करायला रिकामपण नाही, फुरसत नाही. सर्व वस्तू ह्या केवळ आणि केवळ संज्ञाकारकच आहेत. सर्व वस्तू ह्या केवळ आणि केवळ संज्ञाकारकच आहेत. ज्याला संज्ञा समजतात त्याच्याच त्या कामाच्या आहेत. ज्याला या संज्ञा समजतात त्याच्याच त्या कामाच्या आहेत. जगाचा व्यवहार यावरच चालला आहे. जग हे जग म्हणून असे काहीच नाही. जग हे जग म्हणून असे काहीच नाही. ते आहे फक्त आणि फक्त पंच ज्ञानेंद्रियांनी केवळ याच क्षणात मिळत असलेले ताजे ताजे पण आवड निवड रहित, हवे नको रहित असे निखळ शुद्ध ज्ञान. जग हे जग म्हणून असे काहीच नाही. ते आहे फक्त आणि फक्त पंच ज्ञानेंद्रियांनी केवळ याच क्षणात मिळत असलेले ताजे ताजे, आवड निवड रहित, हवे नको रहित असे निखळ शुद्ध ज्ञान. पण तुमचे आमचे जग म्हणजे केवळ शब्दांचे भांडार आहे व शब्दांनीच जगाचे ज्ञान आपल्याला करून घ्यावे लागते किंवा करून द्यावे लागते. शब्दाशिवाय अशा या जगाचे ज्ञान करून घेता येत नाही किंवा करून देता पण येत नाही. काही नसून किंबहुना काहीच नसूनही, काही नसून किंबहुना काहीच नसून ही पुष्कळ आहेतसे वाटते. हीच या जगाची मौज आहे. काही सुद्धा नसून हे पुष्कळ आहे असे वाटते. हीच या जगाची मौज आहे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. यालाच ते माया म्हणतात. शब्दाला मन म्हणतात, विचार म्हणतात. तुम्हीच शिकलेल्या एक दोन अशा भाषेतच विचार करू शकता. तुम्हीच शिकलेल्या अशा एक दोन तीन भाषेतच विचार करू शकता. न शिकलेल्या भाषेत विचार करू शकत नाही. न शिकलेल्या भाषेत विचार करूच शकत नाही. भाषेच्या संस्कारांनी तुम्ही कंडिशन झालेले आहात. भाषेच्या संस्कारांनी तुम्ही कंडिशन झालेले आहात. म्हणूनच चिंच शब्द उच्चारताच किंवा लोणचे शब्द कानी पडताच तुमच्या तोंडाला पाणी सुटते. चिंच शब्द ऐकताच किंवा लोणचे हा शब्द तुमच्या कानावर पडताच तुमच्या तोंडाला पाणी सुटते. पण ही मराठी भाषेतील शब्दच, पण हे जे शब्द आहे चिंच किंवा लोणचे, हे मराठी भाषेतील शब्दच जर माहीत नसतील तर त्या एखाद्याच्या कोणत्या प्रतिक्रिया उमटतील. त्याच्या तोंडाला पाणी किंवा लाळ येणारच नाही. हा प्रभाव आहे भाषेचा. म्हणून जसे संस्कार तसे तुम्ही, तुमचे मन नाही तर तुम्ही. कारण मन, शब्द, विचार म्हणजेच तर तुम्ही आहात. मन, शब्द, विचार काढून टाकले तर तुम्ही काय, याचा विचार करा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की आपण आहो हा ज्ञान अणू इतका सूक्ष्म आहे की याला कुठलेच माप मोजायला लागू होत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की आपण आहो हा ज्ञान अणू इतका सूक्ष्म आहे की याला कुठलेच माप लागू नाही. पण या ज्ञान अणूच्या प्रकाशामुळेच हे अवाढव्य जग लखलखत आहे. इतक्या या सूक्ष्म ज्ञान अणूत हे जग आहे असे म्हटले तर, किंवा या ज्ञान अणूच्या प्रकाशामुळे ते आहे असे असेल तर हे अवाढव्य जग
आपोआपच मिथ्या ठरते व हा ज्ञान अणू म्हणजेच तुम्ही असल्याची सूक्ष्म जाणीव आणि हा ज्ञान अणू म्हणजेच तुम्ही असल्याची सूक्ष्म जाणीव या अणूचे दर्शन अणू होऊनच घेता येते. या ज्ञान अणूचे दर्शन नाही म्हणूनच स्थूल देहाला महत्व आले आहे व हेच माझे रूप असे मानणे भाग पडत आहे. सकाळी गाढ झोपेतून जी जाग येते पण ती जाग व झोप सकाळी गाढ झोपेतून जी जाग येते पण ती जाग व झोप संपल्याचा जो क्षण या संधीमध्ये हा सूक्ष्म अणू असतो. हा सूक्ष्म ज्ञान अणू असतो. हा ज्ञान अणू ही जाग म्हणजेच ज्ञान अणू ही जाग म्हणजेच ज्ञान अणू पण लगेच क्षणार्धात निमिषार्धात विराट जग त्या ज्ञान अणूच्या भरोशावर आहे असे वाटायला लागते. जाग केवढी तर अणुवत, मग त्यात एवढे विशाल जग कसे राहील? म्हणूनच ते मिथ्या व जग मिथ्या व जाग सत्य. म्हणूनच जग मिथ्या व जाग सत्य. हा ब्रह्मांडाचा पसारा एकटा एका ज्ञान कणाच्या अज्ञानातूनच येतो. हा ब्रह्मांडाचा पसारा एकट्या एका ज्ञान कणाच्या अज्ञानातूनच येतो. ज्ञान कणाच्या अज्ञानातच तो डुबतो. पण हा ज्ञान कण सदैव कोराच्या कोराच असतो. पण हा ज्ञानकण सदैव कोराच्या कोराच असतो. गाढ झोप संपली, जराशी अजून शिल्लक आहे आणि जराशी जाग आली. जाग पूर्णपणे येणे बाकी आहे. या संधी काळात ज्ञान अणू थरथरला, ज्ञान अणू चकाकला. तीच मूळ माया. जागच आली नाही तर या चर अचर जगाला माईक मिथ्या वगैरे अशी म्हणण्याचे कारण उरणार नाही किंवा अशी दूषणे लावायची गरज पण उरणार नाही. जग मिथ्या की जाग मिथ्या? जग मिथ्या की जाग मिथ्या? जाग म्हणजेच फक्त आणि फक्त जाग. जाग म्हणजे फक्त आणि फक्त जाग. पण मी जागा आहे, पण मी जागा आहे असे वाटणे किंवा असे समजणे हे मात्र मिथ्या. पण मी जागा आहे असे वाटणे किंवा असे समजणे हे मात्र मिथ्या. तात्पर्य सर्व अस्तित्व शब्दमय आहे. सर्व अस्तित्व शब्दमय आहे. म्हणूनच शब्दरहित व्हा. म्हणूनच शब्दरहित व्हा. मौन व्हा. मौनात राहा. मला मुक्त व्हायला कित्येक जन्म लागतील असे जे म्हटल्या जाते ते तुम्ही तसे ऐकल्यामुळे आणि तुम्हाला तसे ऐकविल्या गेल्यामुळे तुम्ही ते खरे मानून आहात. यावर फक्त अज्ञानीच विश्वास ठेवतो. ज्ञानी यावर कसा विश्वास ठेवतील? नमस्कार.